जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येतच काय? तुला गोरगरिबाचे भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत, तुम्ही कसं काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोटं आहे? तुमचं ही माणुसकीच कोणची जिवंत आहे? आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही नियत कोणची आहे तुमची? कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची? मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे. नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता. हो, मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही द्यायचं तुम्हाला, आमचा हक्क खरा असून आम्ही तर तुमचं खोटं आहे तुम्हाला खाऊनच नाही देत. मग तुमचं तर पुरं बोगस आहे. आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज येते छगन भुजबळला, त्याला नाविलाज आहे मराठ्यांचं. छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटोळं करायचं मराठ्याचं, आमचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या पोराचं नाही वाटोळं होऊन देणार. मराठ्यांच्या समाजालाही सांगतो, मराठ्यांना आणि नेत्यांनाही सांगतो, नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, हे यांचं वागणं बरोबर आहे का? मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का? भाषणात काय बोलत आहेत आम्ही जातीवादी नाहीत, आता कसं काय गाड्या भरून पाठी देत? पडे की नाही उघडे? आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत, देऊन द्यायनात. मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय? ते खोटं निवडून येऊन त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे, मताची गरज नाही, तर तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान, मराठ्यांचाच निर्णायक करा. त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला, मराठ्याचाच निर्णायक करा. होऊन द्या सगळे साप. इतकी जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा, इतका राग येतो यांना मराठ्यांचा, आपल्या मराठ्यांना काय वाटत नसेल का? आता आमच्या लेकराचं वाटलं होतं ना, आमची भाकर घेऊ नका ना, आम्हाला धक्का लावू नका. कोणची भाकर घेतली तुमची? सगळ्या दुनियाच्या भाकरी तुझी एकटाच खातो. आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकल्या.